आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद शोधता आला पाहिजे आणि आयुष्यात खूप काही करता येऊ शकते. थँक्यू. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आपल्या सोनाली शेळके ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये म्हणजेच आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज काय काय घडलं किंवा काय झालं हे नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळाचे व्हिडिओ असतात, त्यात आपले काही मोटिवेशनल व्हिडिओ पण असतात आणि माझ्या पॅरेंटिंग टिप्स वगैरे सगळं काही त्या व्हिडिओमध्ये असतात. तर चला तर बघूया आपला पूर्ण व्हिडिओ. तर आज माझ्या सासूबाईंची पुण्यतिथी होती, म्हणजे 5वी पुण्यतिथी होती. तर मला आज मनात असा विचार आला की बघा, माणूस मेल्यानंतर 5 वर्ष पूर्ण झाले, त्याची आठवणीशिवाय काहीच उरत नाही. इतकं माणसाचं आयुष्य छोटं आहे. 2 दिवस झाले तरी माणूस विसरून मोकळा होऊन जातो. म्हणून आपलं आयुष्य खूप छोटं आहे, ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मस्तपैकी आज मी नाश्ता बनवून घेतला होता. बाळाला पण खाऊ घालून दिलं होतं. त्याला मग खाऊ घातला तर तो असा मस्त खेळतो आणि ते जे गाणं आहे टुकुरं टुकुरं टुकुर, तो मस्तपैकी दिदी सांगत होती आणि तो असा काही डान्स करत होता आणि मी पण त्याच्यासोबत एन्जॉय करत असते. तो जसं करत तसं मी त्याचे पण ॲक्टिंग करत असते. आणि झाडू मारायचं बाकी होता असं माझ्या बाळाला वाटत होतं, म्हणून त्यांनी मस्त आज झाडू घेतला आणि झाडू मारून घेत होता. इकडे मार तिकडे मार असं झाडू मारत होता. त्याचं गाणं गुणगुण करत होता, लकडी की काठी. झाडू पडून गेला म्हणून मी परत झाडू हातात घेतला आणि मग कॉट खाली घाण राहिली, मम्मा मी ती व्यवस्थित झाडून घेतो, कारण मम्मा तिकडनं बघती ना, त्याच्यामुळं मी आता ना कॉट खाली चांगला झाडू मारून घेतो, खाली बसतो. ही बघा, ही माझ्याकडनं चावी हलवली होती, मग मम्मा मला रागवेल म्हणून मी तिकडं लपून ठेवली आणि चांगला झाडू मारून घेतो. आज माझी झाडू मारायची टर्न आहे, त्याच्यामुळे मी झाडू मारून घेतो. बघा, लहान मुलं किती काही काम करत असतात आणि किती हसवत असतात. माझा दिवस तर इतका छान जातो. तुमचा दिवस कसा जातो मला नक्की कमेंट करा. त्याच्या खेळण्यात आणि त्याचं ते खेळण्याची जी आहे काय म्हणता. आणि ही गाडी आम्हाला खूप आवडते. मी तिला ते शेल संपले का नाही बघत असतो, सारखं म्हणत असतो मम्मी शेल संपला का. आणि एक म्हणजे तुम्हाला मेन सांगायचं म्हणजे त्याला इतका कॉक्रोच आवडतो. तो कॉक्रोच बघितला का त्याला असं होतं त्याला मारू का काय करू नये, असं हातात पकडतो. आणि मी इतकी वेगळी होती लहानपणी, मला इतकी भीती वाटायची. पाल जरी दिसली तर मी अशी उड्या मारायची, झुरळ दिसल्यावर तर बापरे विचारूच नका. आणि हा खूप वेगळा आहे, माझ्यावर तर बिलकुलच नाही आहे. कॉक्रोच दिसो काही दिसो तो अजिबात घाबरत नाही. आणि माझी दीदी इतकी घाबरट आहे, तिला काही दिसो इतकी घाबरते. आणि आज सुट्टी होती, तिला इतका कंटाळा आला दीदी वरती जा आणि मला पोळ्यांना कपडा घेऊन ये. तर तिची अशी काही नाटकं चालू होती. सुट्टी असली का तिला खूप आळस येतो, मग मला फक्त टी व्ही बघू दे, असे मुलांचं असतं. मग मी स्वयंपाक करत होती, भात टाकून घेतला होता. म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घेऊ, कारण आज मम्मींचं श्राद्ध होतं. मला सासूबाईंची आज खूपच आठवण येत होती. त्या स्ट्रिक्ट होत्या, पण खरंच सांगू का, त्या स्ट्रिक्ट होत्या म्हणूनच आज आम्हाला एक चांगले संस्कार झाले, चांगल्या कामांची सवय लागली. आणि मोठे ओरडता म्हणजे ते आपल्या चांगल्यासाठीच ओरडत असतात असं मला वाटतं. आणि मग मी पोळ्या बनवून घेतल्या. पोळ्या बनवता बाईचं असं काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. मम्मी मी शूट करते, शूट करायचं सोडून हे बघा हे करत होती ती, स्वतःचीच काही काय चालली होती तिची चाळे. मम्मींना मिरचीचे भजे आवडायचे, ते मिरचीचे भजे काढून घेतले आणि साधे भजे पण बनवले. कढी बनवली आंबट, ती कढी पण मला खूप आवडते आणि मम्मींनाही आवडायची. आमच्या जवळजवळ आवडीनिवडी खूप सेम होत्या. आज मला काय झालं होतं माहीत नाही, पण मम्मींची खूप आठवण येत होती, कारण त्या मला खूप जीव लावायच्या. म्हणजे असं सासूबाईसारखं वागायच्या, पण एक आईसारखं खूप जीव लावायच्या, असं मन भरून आलं होतं. मग जेवण केलं आणि आम्ही ही तू ही रे माझा मित्र ही सिरियल आम्हाला फार आवडते. जेवण करता करता ती सिरियल एन्जॉय केली आणि जेवण पण करत होतो. मग हे बघा मस्तपैकी असे भजे बनवलेले होते. जेवण करत होतं, टी व्ही बघता बघता जेवण जरा 2 घास जास्त चांगले जातात. तुम्ही पण असंच करतात का मला नक्की सांगा. आणि बाळ पण उठलं होतं, त्याला झोका देते त्याचं असं जेवण चालू असतं. आई झाल्यावर खूप स्ट्रगल असतं आणि खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यात मोठी मुलगी, सगळं घर सांभाळून एवढं काही आवरायचं असतं. मग तो पण उठला होता. मग त्याला मी आज रवा आणि ओट्स, त्यामध्ये असं दही आणि मीठ टाकून 15 मिनटं भिजवून त्याचे खूप छान असे डोसे होतात आणि त्याला फार आवडतात. त्याला बरंही नव्हतं आज, खूप सर्दी झाली होती. मग तो जेवण वगैरे केलं, तो झोपला होता. मग संध्याकाळी आणि तो झोपेतनं उठला, आवरलं, आम्ही मस्तपैकी बाहेर आलो होतो शॉपिंगला. आणि हे बघा, हे आमचं दुकान फेवरेट आहे. मग शॉपिंग केली आणि घरी आलो. मिस्टर आले होते. मग आज आहे ना मला खूप कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा. मग यांना म्हटलं चला ना बाहेर घेऊन, मग ते पण माझं खूप ऐकता. आणि कधी पण असं मी कुठे बोलली का चला बाहेर वगैरे, असं ते लगेचच घेऊन जातात. आणि हे हॉटेल आमचं ऑलवेज फेवरेट आहे. काय कारण किती वेळ झाला आणि हे आमच्या घरापासून 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर आहे आणि खूप छान क्वालिटी आहे तिथली फूड क्वालिटी.
आणि मुलांना पण खेळायला आहे मग. आणि तो छोटा असल्यामुळे कुठं बाहेर घेऊन जाता येत नाही जास्त लांब, असं जवळजवळ जात असतो आम्ही. मग ते पण खेळत होते झोका, तेही एन्जॉय करता. मुलांनाही थोडासा वेळ दिला पाहिजे असं मला वाटतं. मग ते खेळत होते, मग मी त्यांचा व्हिडिओ काढत होती. आणि मिस्टर थकलेले होते कॅन्टीनवरनं, दिवसभर थकतात ते, आपणही त्यांची थोडीशी समजून घेतली पाहिजे. मग ते बसून होते आणि मग मी मुलांसोबत असं एन्जॉय करत होती. आणि हे बघा दीदीचं वेगळंच चालू होतं. मम्मा आणि दादूचं म्हणत होता की मम्मा तिकडे चल, मला तिकडे खेळायचं आहे. आणि त्यांच्या दोघांचं खूप जमतं. आणि मिस्टर बोलले की तू जा त्यांच्या दोघांसोबत थोडासा टाईम स्पेंड कर आणि त्यांना खेळव, मी इथे बसतो. मग ऑर्डर आली होती, मग त्यांनी मला फोन केला, म्हणे चल ऑर्डर आलेली, खाऊन घे, भूक नाही लागली का. आणि मिस्टर खूप काळजी घेता माझे, असे काळजी करणारे आणि असे हेल्प करणारे मिस्टर प्रत्येकाला मिळो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. मग काय आमच्या आवडीचाच विषय होता म्हणजे सूप मागवलं होतं. मग दीदी बघा अशी व्हिडिओ शूट करत होती. आम्ही सूप एन्जॉय केलं. सिंधी पापड मागवला होता आणि बाळासाठी काय डाळ खिचडा आणि नागलीचा पापड मागवला होता. मस्तपैकी जेवण केलं आणि असा छान दिवस घालवला आम्ही. आणि आपल्या फॅमिलीसोबत दिवस घालवायला पाहिजे, कारण दिवसभर आपण बाहेर असतो, थोडा टाईम स्पेंड केला पाहिजे त्यांच्यासोबत पण. आणि पनीर चिल्ली मागवली होती ती पण, मला तर खूप भूक लागली होती म्हणून मी जेवण करत होते आणि हे पण बाळाला खाऊ घालत होते. मग आम्ही जेवण केलं, मस्तपैकी एन्जॉय केला. आणि शंभू पण खूप एन्जॉय केला, तो मस्त बाहेर मोकळा फिरला. आणि मुलांना बाहेर खूप भारी वाटतं, ते असं एन्जॉय करत राहो. आणि तुम्ही पण तुमच्या बाळासोबत कसे टाईम स्पेंड करता मला नक्की कमेंट करा. तुम्ही आमचा ब्लॉग बघता का मला सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.